नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर श्रीकांत कुलट, कन्सल्टिंग फिजिशियन, कुलट हॉस्पिटल अँड आय केअर सेंटर, बस स्टँड रोड अकोट. आज आपण जाणून घेऊया उष्माघाताविषयी म्हणजे हीट स्ट्रोक विषयी. हीट स्ट्रोक म्हणजे काय किंवा उष्माघात म्हणजे काय? तर जेव्हा आपले शरीर अधिक तापमानाच्या संपर्कामध्ये येऊन आपल्या शरीराचे तापमान हे 40 डिग्री सेल्सिअस किंवा 104 फॅरेनहाइट एवढे होते व आपल्या शरीराची तापमान नियंत्रण करण्याची जी क्षमता असते ती कमी होते. अशा अवस्थेला उष्माघात असे म्हणतात. यामध्ये काय काय लक्षणं दिसतात? तर आपल्या शरीराचं टेम्परेचर वाढलेलं असते. त्याचबरोबर आपलं डोकं दुखायला लागते, जीव मळमळ करायला लागतो, उलटीसुद्धा होते, शरीरामध्ये क्रॅम्प्स यायला लागतात. त्याचबरोबर कधी-कधी अत्यंत बिकट अवस्था म्हणजे ग्लानीसुद्धा येऊ शकते. अशा रुग्णांमध्ये किंवा व्यक्तींमध्ये तुम्ही प्रथमोपचार करायला हवं. तर तो काय करायला हवा? तर त्यांना थंड हवेच्या ठिकाणी नेऊन त्यांचे संपूर्ण शरीरावरचे कपडे सैल करून ते थंड पाण्याने त्यांचं अंग पुसून काढावे. त्याचबरोबर त्यांना प्यायला ORS किंवा थंड पाणी, नारळ पाणी इत्यादी द्यावे. उष्माघात जर टाळायचा असेल तर आपण काय करायला हवं? तर आपलं शरीर खूप हायड्रेट करायला पाहिजे. म्हणजे तहान नसताना देखील तुम्ही पाणी प्यायला पाहिजे. भरपूर पाणी प्यावं. त्याचबरोबर नारळ पाणी, ORS, ताक व इतर फळांचे ज्युसेस घ्यावे. त्याचबरोबर कडक उन्हाच्या वेळेस म्हणजे सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेस काम असलं तरच घराच्या बाहेर पडावं. बाहेर पडताना रुमाल, टोपी किंवा छत्रीचा उपयोग तुम्ही करायला हवा. त्याचबरोबर बाहेर जाताना तुम्ही सैल कपडे घालावे, गर्द कपडे घालू नये जसे की काळ्या रंगाचे. यामध्ये पांढऱ्या रंगाचे कपडे घालावेत किंवा अत्यंत सौम्य कलरचे कपडे तुम्ही घालायला पाहिजे, जेणेकरून उष्णतेचा तुमच्या शरीरावर परिणाम होणार नाही. त्याचबरोबर तुम्ही खानपानामध्ये अधिक तिखट पदार्थ, तेलकट पदार्थ, मसाल्याचे पदार्थ हे खायला टाळायला हवं व सकस व हलका आहार घ्यायला हवे. त्याचबरोबर तुमचं शरीर थंड राहण्यासाठी तुम्ही अंघोळ जी आहे ती 2 वेळा सकाळी व संध्याकाळी थंड पाण्याने करावी. जेणेकरून तुमच्या शरीराला उष्णतेपासून बाधा होणार नाही व तुम्हाला उष्माघाताचा त्रास होणार नाही. धन्यवाद.